आपण फ्यूल टँक मध्ये इथनॉल तर टाकतोय, त्याच्यात अजून पाणी पण जाईल जर या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर. जेव्हा तुम्ही पावसात गाडी चालवता तेव्हा भरपूर चान्सेस आहेत की साईडला जी जागा आहे इथून पाणी आतमध्ये जाऊ शकतं. जेव्हा पावसाचं पाणी इकडून आतमध्ये जातं तेव्हा ते डायरेक्ट फ्यूल मध्ये मिक्स नाही होत, तर साईडला ही जी जागा आहे तिकडे ते जमा होतं आणि ते खाली जाण्यासाठी इकडे एक होल दिलाय, त्याला ड्रेनेज होल बोलतात. तर तुम्हाला बेसिकली हे चेक करायचं आहे की याच्यामध्ये जो ड्रेन होल आहे त्याच्यामधून पाणी खाली जात आहे की नाही. जेव्हा पण तुम्ही पावसात राईड करून याल तेव्हा फक्त एकदा हे ओपन करून बघा की इकडे पाणी साचलंय की नाही, ते नीट खाली जात आहे की नाही. ते जर पाणी तिकडे भरत असेल तर ते क्लीन करायसाठी तुम्ही मेकॅनिककडे किंवा सर्व्हिस सेंटरला जाऊ शकता. पण जर तुम्हाला घरी करायचं असेल तर सिम्पली एक 2 ते 4 फुटाची तार घेऊन या आणि त्याला हळूहळू करून आतमध्ये टाका. जर ती कुठे अडकते तर थोडं त्याला वर खाली करून त्याच्यामधले जमलेली जी धूळ माती किंवा काही कचरा असेल तो तुम्ही क्लिअर करू शकता, तर तो खाली जाईल. आणि दुसरी पद्धत म्हणजे या साईडच्या होलमध्ये आपण हलका हलका पाणी टाकून पण बघू शकतो की पाणी जमा होत आहे की खाली जाते. आता हे पाणी आतमध्ये गेलं म्हणजे माझा ड्रेनेज होल ब्लॉक नाही आहे. आता मी वरून पाणी टाकल्यावर या पाईपनी ते खाली आलं. जर हेच ब्लॉक असेल तर ते खाली येणारच नाही, तर त्यामुळे हे पण एकदा चेक करा की हा पाईप ब्लॉक आहे की नाही. पावसात गाडी चालवायच्या अगोदर हा ड्रेनेज होल नक्की चेक करा, कारण जर फ्यूलमध्ये पाणी मिक्स झालं तर कंबर्शनला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपला स्पार्क प्लग फ्यूल पंप सगळं खराब होऊ शकतं. जर पेट्रोलमध्ये पाणी राहिलं तर आपली टाकी आतमधून गंजू शकते आणि त्यामुळे आपल्याला टाकी बदलायची पण वेळ येऊ शकते. तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याने गाडीला भरपूर फरक पडतो. तुम्हाला या ड्रेनेज होल बद्दल माहिती होती की नाही कमेंट करून सांगा आणि अशाच रायडिंग नॉलेजसाठी रायडोलॉजीला फॉलो करा.